नमस्कार. आज मी तुम्हाला दाखवणार आहे आषाढी एकादशीसाठी सिंपल असा नो मेकअप लूक. सर्वप्रथम मी पहिला चेहरा क्लीन करून घेतला, त्यानंतर टोनर यूज केला आणि टोनर स्किनमध्ये छानपैकी ऑब्झर्व करून घ्यायचा आहे. टोनर यूज केल्याने कसं स्किनचा पीएच बॅलन्स मेंटेन राहतो. त्यानंतर मी मॉइश्चरायझर वापरते आहे. तो मॉइश्चरायझर स्किनमध्ये हलके हाताने लावून घ्यायचा आहे आणि हा मॉइश्चरायझर एवढा नॉन स्टिकी आहे, एकदम मस्त आहे. आणि सर्वप्रथम सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला एक मिनटाचा गॅप नक्की द्या, जेणेकरून बेस सेट होण्यासाठी वेळ मिळतो. त्यानंतर मी हा प्रायमर यूज करते आणि हा प्रायमर शिल्स आहे. हा प्रायमर आहे ना, म्हणजे एवढा छान टेक्स्चर आहे ना, एवढा स्मूथ. तुम्ही नॉर्मली साधा बेस केलात ना, एवढा छान, एवढासा तुमचा हलका बेस हलणार नाही. एवढा सुंदर, म्हणजे एवढा छान आहे ना बेस, खूप छान बसतो बेस याने. तर तुम्ही नक्की बाय करा. आणि स्किनमध्ये आपल्याला लावायचं आहे व्यवस्थित. जिथे तुम्हाला असं वाटतं जिथे घाम येतो आहे, जिथे ऑइल सुटते, त्या जागी लावा. तिथे 2 मिनटं ऑब्झर्व करा. तोपर्यंत आपण थोडेसे ॲब्रो फिलअप करून घेऊ. थोडा ॲब्रोला शेप देऊया, जेणेकरून थोडंसं एक ॲब्रो शो होण्या बोलतात ना, मेकअपची पहिली पायरी म्हणजे ॲब्रो. तर ॲब्रो पहिला व्यवस्थित करून घेतले. हे पुन्हा ट्राय करते स्वतःच्या आवाजात. जर एखादा काही चुकला असेल तर मला क्षमा असावी, कारण मी हा पहिल्यांदा व्हिडिओ तयार करते आहे. कन्सिलर इन्साईडचं आहे आणि मला जिथे गरज वाटत होती तिथे मी कन्सिलर अप्लाय केले, म्हणजे डोळ्यांच्या खाली, थोडं ओठांच्या येतं, थोडंसं आपलं लावायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं ब्लेंड करायचं 2 मिनटं थांबून. छानपैकी ब्लेंड एकदम हलक्या हाताने ब्लेंड करा, जेणेकरून एक्स्ट्राचे प्रोडक्ट असेल ते निघून जाईल, म्हणजे पॅची वाटणार नाही. ब्लेंड केल्यानंतर थोडा वेळ थोडं तसं ठेवा, जेणेकरून थोडंसं ड्राय झाल्यानंतर त्यानंतर आपण लावणार आहे लॅकी ब्युटीची सीसी क्रीम आहे. ही सीसी क्रीम थोडीशी क्वांटिटी घ्यायची आणि सगळं चेहऱ्यावर डॉट 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 करून असं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर थोडंसं थांबायचं आहे. हा माझा पहिला व्हिडिओ असणार आहे की जेणेकरून मी तो स्वतःच्या आवाजात तयार करते आणि ज्यातून करून तर काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. आणि त्यानंतर आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे. ब्लेंड केल्यावर थोडासा स्मूथ असा टेक्स्चर येईल, लाईटवेट स्किन दिसेल. त्यानंतर थोडंसं स्किनला थोडंसं ऑब्झर्व करायचं, म्हणजे थोडा वेळ थांबा. त्यानंतर आणि हा मेकअप खूप नैसर्गिक आहे, जेणेकरून हा सगळ्यांना येईल. डोळे असे थोडे नैसर्गिक वाटण्यासाठी मी हलका असा पिंक आणि थोडा मरून शेड घेतला आहे आणि तो मरून शेड अप्लाय करते सगळ्या डोळ्यांना लावून घ्यायचं आपल्याला. जसं तुम्हाला वाटेल तसं. तुम्हाला असं वाटतं थोडासा हलकाच लावा, जेणेकरून नॅचरल असा लुक आणि असे डोळे पण दिसतील. त्यानंतर मी थोडासा गोल्ड शेड घेतला आणि सर्व लिडला लावून घेतला, जेणेकरून डोळे थोडेसे नॅचरल वाटतील. आणि डोळ्यांना थोडा नैसर्गिक लुक देण्यासाठी काजळ लावलं. आणि हे काजळ शिल्स आहे. काजळ खूप वॉटरप्रूफ आहे आणि थोडं पण स्मज होत नाही. त्यानंतर मी हलका गुलाबी कलरचा असा ब्लश घेतला, सिम्पल असा नॅचरल दिसेल असा. मेकअप सेट करण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर सर्व चेहऱ्याला लावून घेतला. त्यानंतर सुंदर अशी नथ घातली. कसं वाटतं लूक कमेंट करून नक्की सांगा. आणि हा मेकअप मी खूप नैसर्गिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि चंद्रकोरशिवाय तर काही पर्याय नाही आहे. चंद्रकोर हा म्हणजे महाराष्ट्राची शान आहे. तर हा मेकअप कसा वाटतो आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आषाढी एकादशीसाठी मी मेकअप केला आहे सिम्पल. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायला आवडेल कमेंट करून नक्की सांगा.